वादळी वारा आणि पावसामुळे शहरातील अनेक झाडं आणि झाडाच्या फांद्या तुटून पडतात, तर दुसरीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेनं वृक्षतोडीचा ठेकेदार नियुक्त केलेला नाही। याबाबत आज महापालिकेच्या स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली। योग्य आणि प्रामाणिक काम करणाऱ्या कंपनीला येत्या 8 दिवसात ठेका द्यावा अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे। या विषयावरून आजच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं। शहरात एखादं झाड पडलं किंवा फांदी कोसळली तर पडलेल्या झाडाची व्यवस्थित कटाई करण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदाराची नेमणूक केली जाते। पण महापालिकेच्या प्रशासक राजकाळात हा ठेका दिलेला नाही। गेल्या 4 दिवसात झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शहरातील अनेक वृक्ष आणि फांद्या कोसळून रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय। शिवाय रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतुकीला देखील अडथळे निर्माण होतात। या मुद्द्यावर आजच्या स्थायी समिती सभेत सविस्तर चर्चा झाली। शिवकृपा कॉर्पोरेट सर्व्हिसेस, ज्ञानेश्वर बापूराव बांड आणि निर्मा कन्स्ट्रक्शन या 3 कंपन्यांच्या निविदा आल्याचं सभापती विशाल शिराळे यांनी स्पष्ट केलं। सध्या वादळी वाऱ्याची शक्यता असून पडलेली झाडं हटवण्यासाठी आधुनिक यंत्रणा असलेल्या ठेकेदाराला काम द्यावं अशी भूमिका नगरसेवक आदिल फरास, अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, राजनंदा महाडिक यांनी मांडली। निर्मा कंपनीच्या वतीनं मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेकडे काम केल्याचा दाखला टेंडरमध्ये जोडण्यात आलाय। त्यावर सदस्यांनी आक्षेप घेत या कंपनीनं खरोखरच काम केलंय का याची पडताळणी करावी, त्यानंतर ठेकेदार नियुक्ती करावी असं नमूद केलं। अखेर स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी वेळेवर आणि तत्परतेनं काम करणाऱ्या कंपनीला येत्या 8 दिवसात ठेका देण्यात येईल असं स्पष्ट केलं।